150-200 वर्षानंतर मी पण नसणार आहे, 150-200 वर्षानंतर तुम्ही पण नसणार आहे, तुमचे प्रॉब्लेम पण नसणार आहे आणि तुमच्या आसपासचे लोक ते पण नसणार आहे. तर जीवन म्हटल्यानंतर त्यामध्ये आले प्रॉब्लेम्स, त्यामध्ये आले लोकांचे तुमच्याबद्दलचे सगळे ओपिनियन्स आणि त्यामध्ये तुमचे खूप सारे रिग्रेट्स. ज्यावेळेस तुम्ही शेवटचा श्वास घेत असाल त्यावेळेस पण तुमच्या मनात खूप सारे तुम्हाला आठवतील की यार आपले खूप सारे प्रॉब्लेम्स चालू आहेत. लोक त्यावेळेस पण तुमच्याबद्दल काही ओपिनियन देत असतील, काय म्हणत असतील हा व्यक्ती असंच आहे, हा व्यक्ती तसाच आहे. आणि त्यावेळेस तुमच्या मनात हा पण रिग्रेट असेल की अरे खूप गोष्टी ना करायच्या राहून गेल्यात. ह्या सगळ्या गोष्टी आत्ता पण आहेत, ह्या गोष्टी त्यावेळेस पण असतील. तर आपण लाईफ जगूयात ना. दिवसाच्या शेवटी प्रत्येकाला वाटतं की यार आज मी काही गोष्टी केल्या आणि खूप गोष्टी नाही करू शकलो, पण मनात हा रिग्रेट नको आहे की यार आज जीवन जगता नाही आलं, आजचा दिवस मला जगता नाही आला. जर जीवनात काही महत्त्वाचं असेल ना तर हे आहे की भलेही तुम्ही दिवसात 10 पैकी 3 ते 4 गोष्टी करा, पण ह्या गोष्टीचं समाधान असलं पाहिजे की आजचा दिवस मी मनापासलं जगलोय. काय